या ठिकाणी असणारा हा कडा. पुढे अजून छान व्ह्यू आहे खालती उतरलं तर. आणि आता ते पूर्ण धुक्यात हरवलं सध्या. दीपूला म्हटलं तर तिकडे छान सीन दिसतंय मोबाईलमध्ये कॅप्चर करतो, म्हणतो दीपूचाच सीन झालाय. कसं वाटतंय तुम्हाला? तुला कसं वाटतं ते सांग त्याच्यामध्ये. जाऊ दे, मी स्टॉप करतो. दीपू साहेब दमले. दमला? 2 मिनिटं. तर तुझा व्हिडिओ व्हायरल व्हायला पाहिजे 2 मिनिटंवाला. समोर बघा धुकं, बघा काय जबरदस्त धुकं आहे. शेवटचा टप्पा आहे ना, तर तुम्हाला असं वाटेल की जसं काही पिरॅमिड वरती चढतात. वाट पूर्ण निघाली आहे. मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करून बेलवर क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील. तेही कसं लगेच. नमस्कार मित्रांनो, आज आहे माझा वाढदिवस तिथीनुसार. त्याच्यामुळे मी एका अशा ठिकाणी चाललो आहे जे शंकराचं स्थान आहे आमच्या गावातलं आणि खूप उंचावरती आहे. तर बघूया तिथपर्यंत पोचायचं कसं. हा रस्ता आहे निघायचा. वरती शिदावर जाऊन येतो. आहे तो ओमकार, येतेच तर चल पटकन. ये पटकन ये लगेच. हा ये. इथून जेव्हा मी घराच्या इथून निघतो तेव्हा इथे समोर मागे दिसते. ते थोडं पुढे गेलं की आपल्याला दिसेल ते. आणि थोडं घाई करायला लागणार आहे कारण आपल्याला तेवढं अंतर जाऊन रिटर्न यायचं आहे. आपला पिंपळ. तर आता जाता जाता आपण जरा मंदिरात थांबूया आणि मग पुढे निघूया. आणि आता आपण इकडनं निघूया पुढे. बघूया आता आपल्याला किती वेळ लागतो. सकाळी जाऊ. तू ये सकाळी. चला निघूया पटापट. पहिल्या दिवशी बोललेलो कुठे पण जाशील. हे बघा तू विलावडेला पण गेलेला तेव्हा पण कुठे? अच्छा, मी गेलो नाही ना रे, कुठेच नाही गेला. ओके, तिथून जरा व्यवस्थित दिसतंय समोर एकदम. तिथे जायचं आपल्याला. आणि आपल्याला माझा टार्गेट आहे 1 तासाच्या आतमध्ये तिथे पोहोचून रिटर्नचा मार्ग सुरू करायचा आहे. त्याच्यामुळे मी माझ्या ट्रेकिंगच्या हिशोबाने चालणारे. आता आहे ना, थोडं धावायला लागलं तरी हरकत नाही, पण जायचं आहे पटापट. त्याला भाईला फोन आलाय कोणाचा तरी ऑफिसवाल्यांचा. वाटेमध्ये हा चिखल जो लागतो इथे आला की मला नेहमीच पावनखिंडीच्या रस्त्याची आठवण येते. आम्ही जो करतो दरवेळी हा असा चिखल असतो त्याच्यात. आता जरा पॅन्ट वर करूया आणि निघूया. ही अशी इथून जी वाट जाते ती आमच्या जागेत जाते आणि तिकडनं पलीकडे भराडी देवीचं स्थान आहे. पण आता बघूया, येताना जर आपण लवकर आलो तर आपण त्या स्थानावरती जाऊ आणि तिकडनं पाया पडून इकडे रिटर्न येऊ. पण आता आपण जातोय पहिले प्रायोरिटी शिदोबा देव. लाल किरवी चालली अंदर. चला, वाटेत आपल्याला काही काही बघायला मिळते, बघूया. अशा पद्धतीने हे खोल आणलंय आपण. चला बघा, इथे जरासा अंधार दिसल्यावरती हा म्हणतोय उद्या जाऊया. ऐसा शक्य नाही आहे. आता मी निघालोय तर निघालोय. हा एक ओढा जो फक्त पावसाळी असतो. हा नाही होणार रे वेळ. चल तू, मला माहिती ना. घनदाट जंगलातनं चाललोय आम्ही. मागे दोघं येतात. तर इथे मध्ये आपल्याला परत एकदा ओढा क्रॉस करावा लागेल. हा आहे तो ठिकाण. या ठिकाणी मी पूर्वी पण आले. पाहू शकता हा रस्ता असा. तुम्हाला मी पाहिजे तर उन्हाळ्यातलं फुटेज भेटलं तर ते दाखवीन. पूर्ण सुकं असतं. इथे वरती आंबा आहे. त्या आंब्याला काढायला पण येतात बरीचशी लोक. आणि हे पुढचं रान बघा कसं दिसतं. एकदम छान असं चढ आहे. मोकळ्या माळावर आलो आपण. पाहू शकता मागेपर्यंत. हा पूर्ण माळ उन्हाळ्यामध्ये फुल सुकलेला असतो. आणि मी इकडनं मागच्या वेळेस तिकडे गेलो होतो. मागच्या साईडला आमची जमीन आहे तिकडे. हे बघा त्या ठिकाणी दिसतंय एकदम धुक्यात हरवलंय.
उंच असं ते पिरॅमिड सारखं. अरे अजून बरंच आहे. या ठिकाणी असणारा हा कडा, पुढे अजून छान व्ह्यू आहे खालती उतरलं तर. आणि आता ते पूर्ण धुक्यात हरवलं सध्या. हे बघा, हा चिखल बघितल्यावरती का नाही आठवण होणार पन्हाळा ते पावनखिंड विशाळगडचा. होतेच होते. हां आता आपण थोडे अजून जवळ पोचलो आहोत. आता वरती दिसते आपल्याला शिदोबाचा डोंगर. आता आपण जिथून चालतो आहोत तिथे बाजूला बघा असा ओढा वाहतो, पाहू शकता. इकडे पण असा वाहतो. पूर्वी इथे मासेवाडी म्हणून होती, म्हणजे मास ये असं त्यांचं आडनाव आहे. आणि ती लोक इथे राहायची एवढ्या लांब. आणि मग ते लोक खालती त्यांना जागा दिली आणि मग ते खाली आले राहायला. तर ही मासेवाडी होती पूर्वीची. आणि आपण आता त्याच ठिकाणावरनं चाललो आहोत रामाच्या घराकडे आणि मग तिकडनं शिदावर. पाहू शकता आपल्याला आता हा ओढा क्रॉस करायचा आहे समोर. चला चला, हर हर महादेव. अरे असं नाही. हो, वरती तर झाडं झुडूप आहेत. हे असं आपण आलो आहोत वरतीपर्यंत. आणि आता आपण जिथे जाऊ तिथे कोणगे गाव लागतं, त्याची सीमा लागते. असं आहे. चला सर सर. हा अजून एक किस्सा आहे, म्हणजे घरी सांगून आलंय, फक्त सागरदादा बरोबर जातो. आता कुठे ते सांगितलं नाही आहे. कैसा होईगा. एक तर रोहन आहे माझा मित्र, तो पण असाच करतो. असे बरेच जण आहेत माझ्या नावावर खपवत आहेत ट्रेकिंग. बाबा बंद करा असे असे गोष्टी बंद करा, मला शोधत येतील. तेच ना. पाहू शकता आपण एका अशा ठिकाणी आहोत जिकडे दोन्हीकडे अशी दरी जाते, इकडे पण इकडे पण. आणि ही जागा अशी वरपर्यंत वाट आहे. हे अशा गर्द झाडीत एक आतमध्ये बघा झाड आहे. रात्रीच खेळ चालेमध्ये जसं होतं तशा टाईपचं शेवंतावालं झाड बघा, खूप भारी आहे. तर मित्रांनो, आपण वरपर्यंत पोहोचलो आहोत. आता समोर आपल्याला रामाचं घर दिसतंय समोर. आणि आपल्याला आता इथून थोडंसंच पुढे जायचं आहे. आता आपल्याला इथे रिव्हील होईल बघा. हे दिसलं, हे आहे शीद. कसं वाटतंय तुम्हाला? मस्त वाटतं. तुमच्यासाठी एक्सपिरियन्स आहे रे. आमचे मग आलं. मला काय, तुला कसं वाटतं ते सांग त्याच्यामध्ये. जाऊ दे, मी स्टॉप करतो. सांग सांग. मला अनुभव आहे. भाई त्याला वाटलं होतं की सरळ सरळ रस्ता आहे. अरे वा, इथे डॉगेश पण उभा आहे. पळाला पळाला. ते बघा अशी, ही बघा ही टेकडी बघा कशी आहे, नागालँड सारखी टेकडी आहे. हे इथे आलंय रामाचं घर. त्या आरती सुरू वाटतं संध्याकाळची. चला जरा शेड खाली थांबू. पावसात आले, पाऊस आला पाऊस. डॉगेश काय करतो बोबो? आरतीसाठी आलेत बरीच लोक. नेमका आपण वरती आलो आणि आरतीचा आपण आता प्रसाद घेऊया. द्या. तर मित्रांनो, आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ते आहे कोणगे. आणि आता मी
आलो परुळे. हे असं आहे, कोणगे परुळे, कोणगे परुळे. व्हिडिओ येतात नाही का, इंडिया पाकिस्तान, पाकिस्तानमध्ये फायरिंग. तर परत कोणग्यात आलो आणि ते भाग परुळ्यामध्ये येतो. आणि आता आपण निघूया जरा, इथे यांनी पाणी बिणी घेतलंय, निघूया पटापट. इथून पुढे झालेलं सुरुवात ह्या टेकड्यावरनं अशी वाट वरपर्यंत, फुल गवत. खरा कडा आहे. हां कडा ना, हे बघा खालती पण काही घरं आहेत. हे कोणगे गाव लागलं असं आहे. आणि इकडनं आता वरती जाऊया पटापट. बऱ्यापैकी आलो आपण वरती. जिथे मी रिलीव लावला होता तिथून 3 किलोमीटर झालं एकदम. पहिल्यांदा आलाय तो, जाम भारी वाटतंय त्याला. मला सांगते तिकडचा व्ह्यू बघायला, आणि आमच्यासाठी हे कॉमन आहे. इकडे आल्यावरती एक प्रॉब्लेम असा आहे की वरची वाट एक्झॅक्ट माहिती नाही आहे कुठली, कारण बरेच वाट आहेत वरती जायला. बघूया कसं जाता येईल. भारी जोक झाला. दीपूला म्हटलं तर तिकडे छान सीन दिसतंय, मोबाईलमध्ये कॅप्चर करतो, म्हणतो दीपूचाच सीन झालाय. पाहू शकता तिकडेचा सीन आहे तो, तिकडेचा सीन आहे तो. दीपू साहेब दमलेत. होल्ड घेऊया. हे बघा ही अशी वाट आहे आता, पूर्ण वाटच आहे की नाही ती समजत नाही. दमला? 2 मिनिटं. 2 मिनिटं. तर तुझा व्हिडिओ व्हायरल व्हायला पाहिजे 2 मिनिटंवाला. हां होऊ शकता. हा असा चढ आहे, कळत नाही आहे ह्याच्यामध्ये, पण बऱ्यापैकी चढ आहे हा. हाऊज द जोश दीपू? हाय जोश आहे का तुझ्यात? हां गेलो. चला चला. इकडे उलटा सीन आहे. मी ट्रेकर आहे, तो आहे तो नॉन ट्रेकर आहे, आणि हा फर्स्ट टाईम आला आहे. आणि सीन असं आहे की ट्रेकर लोकच नेहमी सांगतात की 5 मिनटं 5 मिनटं, आणि हा विचारतो आलं का, मी म्हणतो 5 मिनटं, तो म्हणतो छे अजून भरपूर बाकी आहे. आईला याला मोटिवेशन पण नाही भेटत आहे. फुल उलटा सीन झालाय. काय बोलणार. मागच्या साईडने आपण आता वरती आलो. हा असा पोर्शन आहे वरती जाण्याचा. हा ये ये आणि ये पाऊस आलाय. तसं वाटत नाही ना रे, पाऊस आला नाही आला. ये ये ये. त्याला टेन्शन आलंय. घरी जाऊन 2 भजनं आहेत, आरती आहेत. तर बघूया कसं काय होत आहे. सब आहे का रे, जय सद्गुरू बोलणे का और आगे चलने का. शेवटचा टप्पा आहे ना, तर तुम्हाला असं वाटेल की जसं काही पिरॅमिडवरती चढतात, एवढं स्टीप आहे तो. हां वी आर ऑलमोस्ट देअर. जरा पळत जातो. अरे वा. त्या तिकडे इथे आपण आलो आहोत. पूर्ण धुक्याचं साम्राज्य इकडे. देवाला म्हटले जरा क्लिअर कर थोड्या वेळासाठी, झालं तर खूप चांगलं होईल. देवा जय सद्गुरू, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. थोडा आशीर्वाद द्या. थोडं हे जरा निघून जाऊ दे इथले ढग. पुढचं खूप धुकं आहे, जबरदस्त धुकं आहे. पाहू शकता इथे, तुम्ही पाहू शकता परुळ्याचा डॅम. इथे बघ, इथे बघ. चांगला आहे तुझा फोटो आहे. हे असे व्हिडिओची वाट लावतात, तो तिकडे व्हिडिओ करतोय खालती. अरे बंद कर. मित्रांनो पाहू शकता, खूप जबरदस्त सीन आहे. एक नंबर वाटतं इकडनं. इकडे माझे अच्छा फोटोग्राफर उभे आहेत माझे.
बघूया ह्याच्यातनं कसा फोटो आलाय, जरा सांगा फोटो कसा आलाय. हा तर रामाचं घर इकडे आपलं घर इकडे. तर मित्रांनो बराच वेळ झाला आम्ही जायचं नारळ द्यायला आणि फोटोच काढत बसलोय. तर आता घेतला छत्र वित्र आणि आता निघूया. अंधार व्हायच्या आता आपल्याला पोचायचंय परत. असे काय करताय? हां चला. आले समोर बघा धुकं बघा काय आहे, जबरदस्त धुकं आहे. हे बघा ह्या लोकांना बघा कसे चालतात धुक्यातनं. आणि आपण ह्या धुक्यात पोचलो आहोत. जसं जवळ जातोय ना खरंच खूप भारी वाटतंय. तिची समोर बघा नागमोडी वाट दिसते, ह्याच्यातनं झूम करताना येते मला, मोबाईलमधनं घेतो. हा ही बघा अशी. तर मित्रांनो हा फायनल स्टॉप. इथे आम्ही चपला काढल्या पाहू शकता. आणि इकडनं आपल्याला असं चालतच जायचं आहे अनवाणी, कारण हे देवाचं स्थान आहे त्याच्यामुळे. वाट पूर्ण निसरडी आहे. चला वरती त्याला दाखव जाताना कसा जातोय. वर वर कर थोडासा व्हिडिओ. नीट चढ. हां पाहू शकता. हा मी पण जातो, तू माग नाही ये. दगड बघून ये. तर मित्रांनो हे आहे ते स्थान, पाहू शकता देवाचं स्थान आहे. या ठिकाणावर आपण हे असं सगळं धुक्यामध्ये हरवलेलं पाहू शकतो. काही दिसत नाहीये. रेकॉर्डिंग झूम बिमला काय ऑप्शन आहे की नाही? आणला तर होता. बघूया नारळ देऊन घेऊया आपण आल्यासारखं. फोटो क्रॉप काढ. इकडे कोणगे गाव आहे, इकडे मागे पातल आहे, इकडे परुळे आहे. आणि आपण जस्ट आता पूजा करून झाली. हा तुम्ही आहातच. आणि पुण्यामध्ये आहोत आपण. इकडनं आपल्याला ॲक्च्युली सह्याद्री पूर्ण दिसतो आणि मागे आपल्याला विशाळगड सुद्धा दिसतो इथून जवळ. आणि तिकडे लांबवरती आपल्याला गगनगड दिसतो. पण आता एवढं धुकं आहे की आपल्याला शक्यच नाही आहे, काहीच दिसत नाही आहे. काय सांगू तुम्हाला. खरंच. चला आता आपल्या इथे आलो, पूजा संपन्न झाली.
आल्यासारखं दिवा लागला ते मनाला एक समाधान आहे आणि निमित्त होतं वाढदिवस तिथीनुसार. तर चला आता परतीचा प्रवास सुरू करूया. कसं वाटलं तुम्हाला हा ट्रेक व्हिडिओ? आणि हे देवस्थान तर आहेच म्हणा, ते आपल्या मनामध्ये श्रद्धा आहे. खोबरं भूक लागली त्याला खोबऱ्यावरती आता भागवतो. इथे काय वडा समोसा भेटूच शकत नाहीये, तर घरी गेल्याशिवाय काय नाही. चला. हां तो झरियेचा ना, झरिये गाव आहे हे बघा, हे बाजूलाच झरिये गाव आहे. हे जसं आपलं शिदोबा देवस्थान इथलं आहे परुळ्याचं, तसं ते आहे समोर पाहू शकता. म्हणजे मला एक जण म्हणाले होते की शिदोबा म्हणजे तो शंकराचाच अवतार असतो. मला या बाबतीत माहिती नाही आहे जास्ती काही, पण असं कोणीतरी सांगितलं होतं. आता मला ते पण आठवत नाही आहे की कोणी सांगितलं, त्याच्यामुळे माहिती नाही. पण हे शिदोबा म्हणजे देवस्थान आहे. सगळे देव सारखेच असतात, कुठलाही अवतार असू दे. विष्णूचे आता किती अवतार आहेत तुम्हाला तर माहितीच आहे, आणि शंकराचे सुद्धा बरेच अवतार आहेत. तर देवाचाच अंश, देवाचाच अवतार आहे शिदोबा देवस्थान. तर तिथे आपण नतमस्तक होऊया आणि आपला परतीचा प्रवास सुरू करूया. तर कचरा होता, आता मला एक्सपेक्टेड नव्हतं इथे असेल, पण तो पण आता मी घेऊन जातो खाली. बऱ्याच दगड किल्ल्यांवरती आम्ही स्वच्छता मोहीम राबवत असतो आणि हे आपल्या देवाचं स्थान, आपल्याच गावातलं स्थान आहे, त्यामुळे स्वच्छता मोहीम तर राबवलीच पाहिजे. तर हा कोणी येत असाल कचरा करू नका, जे काही अगरबत्ती दिवा लावा खालती घेऊन जा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद. जय हिंद, जय शिवराय.